तर मिडलला समोरासमोर दिलंय. तर ह्याच्यात काय करायचंय, एक राईट साईडला ब्लेड लावायचा आहे आणि एक लेफ्ट साईडचा ब्लेड लावायचा आहे. हा आता हा हॅलो मित्रांनो, नमस्कार. मंगेश देवकर ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. तर लास्ट टाइम आपण काय केलेलं, पॉवर टिलरचा एक इंट्रोडक्शन आणि पॉवर टिलर कसा चालवायचा त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवला. तर त्याच्यानंतर त्याच्यात कमेंटमध्ये भरपूर लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला त्याचे ब्लेड्स वगैरे बसवतानाचा एक व्हिडिओ बनवा, त्याची पण गरज आहे. तर मग ठीक आहे, आज आपल्याला ब्लेड्स बसवायचे. तर मग हा आहे आपला ट्रॅक्टर VST शक्ती. त्याला वरती शिफ्ट करूयात, ज्या ठिकाणी आपण चालवून डेमॉन्स्ट्रेशन करू शकतो तर त्या ठिकाणीच बनवूयात. ह्याच्याबरोबर एक तो ब्लेडचा बॉक्स आणि त्याच्यात स्पॅनर पण आहेत, तो पण घेऊन वरती दाखवतो तुम्हाला. हा आहे टूल बॉक्स. या टूल बॉक्स मध्ये एवढे सारे काय स्पॅनर आहेत. त्याच्यानंतर याच्यात एक इंजिन साठी पण, ते इंजिनचा स्पार्क प्लग आहे त्यासाठी पण दिलेले एक टूल. आणि त्याच्यानंतर हा मारतूल एक आहे. हा एक छोटासा पकड आहे. ओके, तर एवढंच आहे. पण ही पकड जी आहे ही कटिंगची नाही, तर नट काढण्यासाठी दिलेली आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हा हे आहेत ब्लेड. ही दोन टाईपचे ब्लेड असते इथं, एक डाव्या साईडला लावायला आणि एक उजव्या साईडला लावायला. टोटल 18 ब्लेड आहेत. 18 मधले 9 डाव्या साईडला लावायला आणि 9 उजव्या साईडला लावायला. तर हे बघा, हा ह्याच्यात डिफरन्स दाखवायचा असेल तर वेगळे वेगळे येतं. आणि हा त्याच्यात आणखीन एक सांगायचं राहिलं, याच्यावरती दिलेले GL म्हणजे लेफ्ट साईडला लावायचे ते, आणि याच्यावरती असणार GR म्हणजे राईट साईडला लावण्यासाठी. तर ठीक आहे, आता आपण हा ट्रॅक्टर वरती करूयात. आणि ट्रॅक्टर वरती करून इकडे दाखवा आतमध्ये. हा आपला आत रोटर आहे, जो की रिव्हर्स रोटर म्हणतात. ह्याला रिव्हर्स रोटर का म्हणतात, कारण की तुमचे व्हील, आता इकडे बघा, ज्यावेळेस बांधणीसाठी आपण ट्रॅक्टर चालवतो त्यावेळेस मागच्या साईडला ट्रॅक्टर चालवला जातो. का, कारण की ज्यावेळेस तुमचा टायर हे व्हील ह्या डायरेक्शन मध्ये फिरतं, म्हणजे माझ्याकडून जर पाहिलं तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतंय, तर त्यावेळेस हा रोटर आहे, रोटर आणि रोटरच्या पात्या त्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, घड्याळाच्या विरुद्ध डायरेक्शनने. त्याच्यामुळे याला रिव्हर्स रोटरी पॉवर टिलर म्हणतात. तर आपण जोडूयात आता ह्याला. तर खाली पात्या टाकून घेतल्यात आपण, पात्या म्हणजे ब्लेड्स. आणि इथं बघा, ह्याच्यावर लिहिले GR आणि दुसऱ्या ब्लेडवरती लिहिले GL. आता हा R म्हणजे राईट साईडला लावायचा आपल्याला. टोटल हे ब्लेड लावण्यासाठी टोटल दिलेत 20 मध्ये ह्या लेफ्ट साईडला चिटकून 2 दिलेत, राईटला पण चिटकून 2 दिलेत एकाच लाईन मध्ये. तर हे 2 न वापरता ह्याच्यात फक्त एकाच ह्याच्यात लावायचं आहे, तिकडे पण एका ह्यात लावायचे. त्यामुळे हे 2 मायनस करायचे, टोटल झाले 18 ब्लेड आहेत आपल्याकडे. 18ला 18 बसणार. त्याच्यात हे मिडलचं आहे ते एक सांगण्याची गरज आहे. तर मिडलला समोरासमोर दिलंय, तर ह्याच्यात काय करायचंय, एक राईट साईडला ब्लेड लावायचा आहे आणि एक लेफ्ट साईडचा ब्लेड लावायचा आहे. हा आता हा राईट साईडचा असा लागणार आहे आणि हा लेफ्ट साईडचा असा लागणार आहे. ओके, तर आता ह्याच्यात सर्वात महत्वाचं सांगायचं म्हटले तर हा ह्या पॉइंटला दाखव, थोडस जवळ घे. या ठिकाणी हेक्सागोनल होल दिलेले, कशासाठी, तर आपला हा जो नट आहे तो हेक्सागोनल आहे, सॉरी बोल्ट आहे तो हेक्सागोनल आहे. बोल्ट याच्यात आपण घातला की हे त्याच्यात जाऊन बसतंय. हा जाऊन बसलं. ह्याने फायदा काय होतोय की फक्त आपल्याला एका साईडलाच पाना लावा लागतोय स्पॅनर टाईट करण्यासाठी किंवा काढण्यासाठी. आता याच्यात सर्वात महत्वाचा हा वायसर आहे. हा वायसर का टाकायचा, कारण की या ठिकाणी खूप जास्त व्हायब्रेशन येणार आहे त्या रोटरवरती, आणि व्हायब्रेशनमुळं नट बोल्ट निघून पडतात. त्याच्यामुळे त्यांनी हा वायसर लॉकिंगचा वायसर दिलेला आहे, आणि हा लॉकिंगचा वायसर टाकला की हे नट बोल्ट बाहेर निघत नाहीत. ह्याला हा स्पॅनर बसतोय, किती नंबर, 17 नंबरचा बसतो स्पॅनर. तर हा
बसवलेला आहे आपण. तर आता हा सेम तसाच बसवणार आणि इकडचे पण सगळे आता बसवून घेऊत आपण. आता हा आपण आपल्याला काय करायचंय, ह्याच्यावर आपण काय लिहिले, आर लिहिले, राईट साईडला लावायचा, परत नट बसवून टाकायचं. हा, आणि एक ह्याच्यात मेन महत्वाचं सांगायचं राहिलं, जवळ घे. हा जो शेवटचा आपण याच्यात टाकला समजा, तर ह्याच्यात अडचण अशी, आता रोटर आपला असा फिरतो, ह्या ठिकाणी शेवटचा एक नट आहे तो ह्याला घासतोय. हा, नट बोल्ट काय होतोय, घासतोय. त्यामुळं राईट साईडचा शेवटचा आणि लेफ्ट साईडचा शेवटचा जो पाती आहे, ब्लेड आहे, त्याला शेंड्याला थोडासा कट मारायचा ज्या ठिकाणी की बोल्ट घासतोय, आणि कट केल्यानंतरच बसवायचा, अदरवाईज नुकसान होणार. तर हे ह्याच्यातले आपण 2 ब्लेड काढून ठेवणार आहे, हे नंतर बसवतो. आता सध्या डेमॉन्स्ट्रेशन साठी बाकीचे बसवून आपण चालून बघूत माती कशी पडते वगैरे. ओके. आता इथं लांब ठेव थोडा, तिथं नेऊन ठेवलं तरी जमतंय. ब्लेड जोडत आहे तोपर्यंत दुसरी माहिती सांगतो. समोर एक तुम्हाला चेनचं गार्ड दिसते, त्या गार्डमध्ये पुली आहे. त्या पुलीच्या वरी आपण माउंटिंग तयार करून त्या माउंटिंग वरती इलेक्ट्रिक डायनामा बसवून 2 पुली थ्रू एनर्जी ट्रान्सफर करून त्याच्यावरती आपण इलेक्ट्रिसिटी तयार करून त्याच्या थ्रू 10 HP ची मोटर इझिली चालू शकतो. व समोर आणखीन एक पुली टाकून त्याच्यावरती आपण HP बसवू शकतो व त्या HP थ्रू आपण फवारणी पण करू शकतो बागेमध्ये वगैरे. तर हे 2 त्याचे आणखीन चांगले फायदे आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पात्या जोडून झाल्या सगळ्या. तर नीट बघा पात्या कशात आहे. ह्याचं तोंड जे आहे ब्लेडचं ते आउटवर्ड आहे, लेफ्टचं पण आउटवर्ड दिसतंय, राईटचं पण आउटवर्ड दिसतंय. हा स्पेसिफिकली डिझाईन केलेला आउटसाईडला माती पूर्ण उचलून टाकण्यासाठी, म्हणजे बांधणीसाठीच. सर्वात आवडतं यंत्र आहे माझं हे. तर आणि आता ह्याच्यात एक दुसरा आणखीन एक यूज काय आहे याचा, बांधणी सोडून. तर जर तुम्हाला फक्त शेतातलं तण काढून माती जागच्या जागेवर टाकायची असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते, ही जी पाती ती इनवर्ट टाकावं लागते. त्याच्यासाठी काय करायचं, लेफ्टची पाती राईटला, राईटची पाती लेफ्टला टाकायची, तर आपलं ते पण काम होऊन जाते. तर चला आता आपण ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन बघूयात, माती कशा तऱ्हेने टाकते साईडला. स्वप्नील कर चालू. बाकी सामान साईडला टाकून ठेवू आपण. त्याच्यात आणखीन एक दुसरा फायदा एक सांगून ठेवतो तुम्हाला. या ठिकाणी ह्याला एक्सटर्नल मोगडा किंवा पाळी यंत्र पण जोडलं जाते. त्याच्यानंतर बघूया. आता चालू झालाय. सेकंड गिअर टाकला, खालचा लो टाकलाय, आता फर्स्ट टाकला, म्हणजे व्हीलचा फर्स्ट टाकला, रोटरचा पण, रोटरचा हा व्हीलचा सेकंड आणि खालचा लो टाकलाय. लाईन मध्ये लावतोय तो आता. गिअर कोणते टाकते तसे जे गिअर आहेत ते रोटरचे आहेत आणि वरचे व्हीलचे आहेत. हा फर्स्ट म्हणजे लो, सेकंड म्हणजे हाय. आता लो टाकून पूर्ण ट्रॅक्टर लो टाकायचा ज्यावेळेस आपल्याला त्यांनी काम करायचंय मातीचं. लो टाकून नंतर रोटरचा फर्स्ट टाकलेला आहे आणि वरचा व्हीलचा सेकंड टाकलाय. आता ती पायावर माती उडून आहे, दगड उडून आहे.
प्रेस करते आणि अशा तऱ्हे माती साईडला टाकते. ओके. तर ते बऱ्यापैकी खडक आहे. त्या ठिकाणी मातीचा ढिगारा होता. ते इथं दाखवते साईडला कशी माती ढकलली. तर मित्रांनो, विषय असा आहे की सध्या पाऊस झालेला आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे आपण कोणत्याही बागेत किंवा चांगल्या काळ्या मातीत वगैरे मारू शकत नाही हे अवजार. या ठिकाणी खाली पूर्ण खडक आहे आणि खडकात त्या ठिकाणी थोडीशी छोटीशी माती होती, त्याच्यामुळे तिथं थोडीशी माती पडलेली दिसली आपल्याला उचलून साईडला. आपण जास्त खोल लावला असतं तर ही खडक आहे, खडकात पात्या खराब झाल्या असत्या, त्यामुळे आपण जास्त दाखवू शकलो नाही. नंतर कधी आपण ज्यावेळेस बांधणी होईल त्यावेळेस आणखीन चांगला दाखवूयात. पण आपला मेन पर्पज काय होता की पात्या कशा जोडतात, ब्लेड कशा जोडतात, ते पूर्ण तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि सर्वात महत्त्वाचं पर्पज मला हा का आवडतो ते सांगतो. तर दुसरे जे जुने पद्धतीचे आपण ऊस बांधायचो वगैरे नाही का, परत ही बाग बांधायचो, त्याच्यात आपण रेझर यूज करतो. मग रेझरने काय व्हायचं की म्हणावाशी जे आपण वरून खत टाकायचो त्याच्यात DAP, युरिया आणि एक्सेट्रा, त्यांचं भेसळ चांगलं होऊन मिक्स मातीत होऊन बुडाला पडत नव्हतं. तर हे यंत्र काय करते, उचलून मुळात टाकते. त्याच्यामुळं हे जास्त फायद्याचं वाटतं मला. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.